साताऱ्यातला कराड चिपळूण महामार्ग या ठिकाणी 8 वर्षांपासून रखडलेला जमीन अधिग्रहणाच्या प्रलंबित प्रश्नामुळे महामार्ग रखडलाय। मिळकतदारांना शहरातील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसेवर आक्षेप नोंदवत प्रहार जनशक्तीनं प्रशासनाला जाब विचारलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय। जनशक्तीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या कराड चिपळूण राज्य महामार्ग क्रमांक 166 वरती गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। सोबतच या रस्त्याच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबितच आहे। या ठिकाणी आता खड्डे पाहायला मिळतात। सोबत या रस्त्याचं अधिग्रहण अद्याप झालेलं नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आम्ही गेली 3 ते 4 महिने झाले या विषयावरती बोलतोय। या पाटण शहरातला रस्ता पूर्वीपासून 33 फुटाचा रस्ता आहे आणि या 33 फुटाच्या पलीकडे आज ज्या आम्हाला नोटिसा दिल्या गेल्या, या नोटिसीमध्ये आम्ही अतिक्रमण केलेल्याचं या नोटिसीमध्ये नोंद केलेलं आहे। मात्र यांच्या म्हणण्याप्रमाणे आमचा रस्ता 18 मीटरचा असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्या पलीकडे आमच्या ज्या काही आमचे कागदपत्र आहेत आणि आमच्याकडे असलेले नकाशे आणि कोर्टाचे आदेश अशा जोरावरती आम्ही या लोकांशी युक्तिवाद केलेला आहे, बोललेलो आहे। शासकीय अनास्था असल्यामुळे हे प्रकार घडून येतात आणि त्याचा हा जनमानसावर परिणाम होतो। इथे जे राष्ट्रीय महामार्ग होत असताना 100 ते 150 लोकांची घरं पाडली जाणार आहेत। या घर पाडत असताना कोणतीही कायदेशीर त्याची पूर्तता केली जात नाही, त्यामुळे त्यांचा मोबदला हा त्यांना मिळालाच पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। मात्र इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याही या ठिकाणावरून गाड्या जातात, मात्र त्या 90 लाखाच्या गाड्या आहेत आणि आम्ही सर्वसामान्य या ठिकाणी मोटरसायकलसारख्या वाहनावरून फिरतो, त्यामुळे याचा त्रास आहे तो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। परंतु या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आता लोकप्रतिनिधी असतील, दोन्ही पक्षाचे इथं भाजपचे देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलेले आत्ताच नुकतेच सतीश पाटणकर असतील किंवा शंभूराज देसाई असतील, ते सध्या पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।